नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी आलू पालक भाजी। ही भाजी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक, 2 ते 3 बटाटे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। सगळ्यात आधी पालक 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 3 बटाटे काप करून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये साधारणपणे 3 चमचे तेल घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, तसेच मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हलका गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग आणि टोमॅटो घालायचा आहे। ही जी फोडणी आहे ती 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे। आता यामध्ये बटाट्याचे काप घालायचे आहेत। हे बटाट्याचे काप मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे बटाट्यांना मसाल्याची चव छान लागते। या बटाट्यावर थोडंसं पाणी शिंपडून मध्यम आचेवर एक वाफ काढून घेऊया। बघू शकता इथे वाफ काढल्यानंतर आपला बटाटा आता शिजत आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। आपण यात हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा धणेपूड घालूया। आता हे सर्व मसाले छान परतून घेऊया, म्हणजे या सर्व मसाल्यांची चव या भाजीला येईल। आता यामध्ये आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे। सुरुवातीला पालक जास्त वाटेल, पण शिजल्यावर त्याचे प्रमाण कमी होते। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया। एक वाफ काढून घेऊया। वाफ काढल्यानंतर यामधील पाणी आटेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बटाटे मऊ शिजले आणि पालक छान एकजीव झाला की आपली आलू पालक भाजी तयार आहे। भाजी तयार झाली की खमंग असा वास सुटतो। ही भाजी खायला खरंच खूप छान लागते। तसेच टिफिनसाठी एक मस्त पर्याय आहे। तर ही आलू पालक भाजी नक्की ट्राय करून बघा, सर्वांना आवडेल। ही सोपी आणि पौष्टिक आलू पालक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।